नमस्कार, आपण पाहत आहात सात मराठी न्यूज। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठी। आपला चॅनल, आपली बातमी, सात मराठी न्यूज। नमस्कार, मी धनराज खंडाळे सात मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे। आज 14 नोव्हेंबर लहुजी वस्ताद साळवे यांची 229वी जयंती। या जयंतीच्या औचित्य साधत मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी संगमवाडी या ठिकाणी येऊन लहुजी वस्तादांना अभिवादन केले। परंतु समाजाच्या प्रलंबित मागण्यांविषयी त्यांनी कुठलाच विषयाला हात घातलेला नाही। तर या ठिकाणी मास्क संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ सूर्यवंशी आहेत। आपण त्यांच्याकडून याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वप्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जय लहुजी, जय भीम। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व भारतीय वासियांना आज आद्य क्रांतिपिता वीर लहुजी साळवे यांच्या जयंतीच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्याही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं आज आमच्यासाठी, बहुजनांसाठी खऱ्या अर्थानं दिवाळीचा दिवस म्हणता येईल। 14 नोव्हेंबर या दिवशी आद्य क्रांतिपिता वीर लहुजी साळव्यांचा जन्म झाला आणि अनेक क्रांतिकारक या देशाच्या लढाईमध्ये निर्माण केले। स्वातंत्र्यासाठी अनेक कार्यकर्ते निर्माण केले। ते आद्य क्रांतिपिता वीर लहुजी साळव्यांच्या वंशामधले आम्ही आहोत, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आज या ठिकाणी आद्य क्रांतिपिता वीर लहुजी साळवे यांच्या 229व्या जयंतीनिमित्त मोठा जल्लोष साजरा केला जातोय। आज महाराष्ट्रभरातनं, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं समाज बांधव येत आहेत, या ठिकाणी अभिवादन करतायत। गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही पाहतो या समाधीस्थळी की राष्ट्रीय स्मारकाची घोषणा होत होती आणि आज या ठिकाणी कुठंतरी टेंडर प्रक्रिया सुरू झाली आणि 84 करोडची काहीतरी टेंडर पास झालेला आहे आणि त्यामधले 72 कोटी GST वगैरे कापून या स्मारक समितीला भेटणार आहे। प्रथमतः मी स्मारक समितीचंही मनपूर्वक असं अभिनंदन आणि आभार व्यक्त करील की त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला। विशेष करून या ठिकाणी अध्यक्ष असणारे आमचे परम मित्र अशोक भाऊ लोखंडे यांनी अनेक गावागावामध्ये जाऊन या ठिकाणची जनजागृती अभियान चालवलं आणि या स्मारकाची खऱ्या अर्थाने माहिती दिली, या समाधीची माहिती दिली आणि या ठिकाणी मोठा राष्ट्रीय स्मारक उभा राहावं यासाठीचा मानस होता, त्यांचा अट्टास होता आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रभर त्यांची ती पदयात्रा असो किंवा सभा असो, या पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती अभियान सुरू झालं। आता या ठिकाणी आम्हाला जे अपेक्षित होतं की या ठिकाणचे चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री या ठिकाणी आले होते, आम्हाला वाटलेलं की आमच्या समाजाचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्या विषयावर ते बोलतील, परंतु त्यांनी या ठिकाणी फक्त स्मारक या विषयावर बोलले। आनंद आहे आम्हाला, स्मारक होतोय, त्याचा आराखडा निर्माण झालेला आहे, चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभं राहणार आहे। परंतु गेल्या 30 ते 40 वर्षाची सातत्याने अनुसूचित जातीतील आरक्षण वर्गीकरणाची लढाई सातत्याने परमपूज्य आपले बाबासाहेब गोखलेपासून घेऊन आत्ताचे अनेक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, यांनी तो विषय घेऊन आरक्षण वर्गीकरणाचा लढा मोठ्या प्रमाणात चालवला आहे। त्या विषयावर या ठिकाणी घोषणा झाली पाहिजे होती, त्यांच्याकडनं तो शब्द आला पाहिजे होता, परंतु शब्द आला नाही। त्याच पद्धतीने आमचे असणारी अस्मिता साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी अनेक वर्षापासून पत्रव्यवहार होत आहेत, मोर्चे आंदोलनं होत आहेत। त्या विषयावर पण आमच्या कार्यकर्त्यांनी आवाज दिल्यानंतर त्यांनी तो विषय घेतला की भारतरत्नासाठी आम्ही शिफारस करू आणि काल परवा आंध्रामध्ये मांग तथा मादिगा, आमचा जो समाज त्या ठिकाणी आंध्रामध्ये मादिगा नावाने संबोधला जातो, त्या ठिकाणी आमच्या समाजाचे राष्ट्रीय लेवलचे नेते सन्माननीय मंदाकृष्ण मादिगाच्या नेतृत्वाखाली एक महामेळावा घेण्यात आला आणि त्या महामेळाव्यात किमान मी सांगतो 18 ते 20 लाख लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यातून आले होते आणि त्या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं होतं की देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी येतात आणि घोषणा करतात की आम्ही तुमच्या संगती आहोत, ज्या सामाजिक न्याय भूमिकेतनं तुम्ही लढत आहात आम्ही तुमच्या संगती आहोत, तुम्हाला जे काही शासनाकडनं सरकारकडनं मदत लागणार आहे त्याच्यात आम्ही सहभागी होतो, तुमच्या चळवळीचा शिलेदार म्हणून मी तुमच्या संगती काम करतो। सन्माननीय मंदाकृष्ण मादिगांना मी माझा नेता समजून मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, अशा पद्धतीचं तर आश्वासन दिलंच। त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जी काही लढाई चालू आहे त्याच्यातही आम्ही तुम्हाला मदत सहकार्य करू असं आम्हाला आश्वासन दिलं गेलं। परंतु आमच्या समाजाला सातत्याने, मग काँग्रेसचं सरकार असो, राष्ट्रवादीचं सरकार असो केंद्रामध्ये किंवा ह्या ठिकाणी BJPचं शिवसेनाचं असो, यांनी सातत्याने समाजाला गाजर दाखवण्याचं काम केलं।
आज गेल्या 30-40 वर्ष आम्ही समजू शकतो की काँग्रेसचं राज्य होतं, पण गेल्या 10 वर्षापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये शिवसेना बीजेपीचं सरकार होतं. मग आमच्या ज्या मागण्या, ज्या प्रलंबित विषय आहेत, त्याला त्यांनी मार्गी का लावलं नाही? म्हणजे आमचा अंत बघताय. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे सकल मातंग समाजाच्या वतीने मोठे आंदोलन झालं. त्याचं आउटपुट ज्या पद्धतीने पाहिजे होतं त्या पद्धतीने झालं नाही. त्या ठिकाणी 2-4 मागण्या आमच्या मान्य झाल्या, पण जे जिव्हाळाचा प्रश्न आहे, समाजाच्या येणाऱ्या भावी पिढीच्या भवितव्याचा आणि समाजाचा विकासाचा जो प्रश्न आहे, अनुसूचित जातीमधील आरक्षणात अबकड वर्गीकरण झालं पाहिजे. आम्ही हे म्हणत नाही की आम्हालाच द्या, आमच्या संगती इतर ज्या 58 जाती उर्वरित आहेत त्यांनाही समान प्रमाणात त्याचा हक्क मिळाला पाहिजे, त्या आरक्षणाचा लाभ झाला पाहिजे. ज्या आरक्षणाला लाभ वंचित आहेत त्यांना सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्याही मुलांचा विकास झाला पाहिजे, त्यांचेही पोरं IAS IPS झाले पाहिजेत, अधिकारी घडले पाहिजेत. त्यामुळे समाजाचा दर्जाही वाढतो, समाजाला बघण्याचा इतर जातीचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळं आमची ही मागणी आहे की येणाऱ्या भावी काळामध्ये तात्काळ हा विषय मार्गी लावावा. मोदी साहेबांनी तर त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, पण ते प्रत्यक्षात जर अंमलबजावणी झाली तर आज आम्हाला जो आनंद होतोय तोच आनंद त्या दिवशी होणार आहे. जय लवजी. आणि माझ्या पूर्ण मास परिवारातर्फे या ठिकाणी नांदेडवरनं असेल, मुंबईवरनं असेल, ठाण्यावरनं असेल, वेगवेगळ्या नवी मुंबई ठिकाणानं कार्यकर्ते आलेत, त्या सगळ्या कार्यकर्त्याच्या वतीने मी तुम्हा सगळ्या भारतवासियांना दिवाळीच्याही हार्दिक शुभेच्छा देतो आणि आद्य क्रांतीपिता वीर लवजी साळवे यांच्या जयंतीनिमित्तही हार्दिक शुभेच्छा देतो. जय लवजी, जय भीम. धन्यवाद. हे होते राजाभाऊ सूर्यवंशी, मास मुवमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. कॅमेरामन आप्पा लोखंडेसह धनराज खंडाळे, पुणे, संगमवाडी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल, आपली बातमी, 7 मराठी न्यूज.